हॅलो नमस्ते ऑल, फिटनेस को सारिका हेअर. स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये. आज मी आहे किचनमध्ये आणि आपण बनवणार आहोत एक वेट लॉस रेसिपी ज्याचं नाव तुम्हाला माहीतच आहे, पालक कढी. हिवाळा चालू आहे आणि खूप सारा फ्रेश पालक मिळत आहे, तर पालकापासून बनणारी एक वेट लॉस रेसिपी तर आपण बनवायलाच हवी. यस, तर ही जी रेसिपी आहे ही एकदम बनवायला सोपी आहे, पटकन बनून तयार होते, चवीला उत्तम आहे, न्यूट्रिशियस आहे, वेट लॉस डाएटमध्ये ॲड करण्यासाठी परफेक्ट आहे आणि खूप कमीत कमी इंग्रेडियंट्स पासून बनते. याच्यासाठी आपल्याला फक्त 3 इंग्रेडियंट्स लागणार आहेत आणि ते म्हणजे दही, बेसन आणि पालक. ह्या तिन्ही थिंग ज्या आहेत ते एकदम न्यूट्रिशियस आहेत आणि त्यामुळे त्याच्यापासून बनणारी जी रेसिपी आहे तर तीही खूप न्यूट्रिशियस आहे, खूप सारे हेल्थ बेनिफिट देणारी आहे. तर आपण फर्स्ट पाहूयात, रेसिपीच्या अगोदर आपण पाहूयात की हा प्रत्येक घटकाचे काय काय हेल्थ बेनिफिट्स आहेत आणि त्याच्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे, शिवाय बेल आयकॉन प्रेस करायचं आहे की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार आहे. पालक कढी आहे तर फर्स्ट इंग्रेडियंट आहे पालक. पालक हा वेट लॉस डाएटमध्ये ॲड करण्यासाठी परफेक्ट आहे. याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फायबर आहेत आणि कॅलरीज खूप कमी आहेत. अगदी 100 ग्राम पालकामध्ये 23 कॅलरी आहेत. सोबत त्याच्यामध्ये फायबर जास्त प्रमाणामध्ये आहे की जास्त वेळ हा फुल ठेवतं, ओव्हर इटिंग अवॉइड केलं जातं, शिवाय डायजेशन इम्प्रूव्ह केलं जातं. ह्याच्यासोबतच पालकमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये न्यूट्रिशन आहे, जसं की व्हिटॅमिन ए, सी, के, शिवाय आयर्न, फोलेट, मॅग्नेशियम, कॅल्शियम ही चांगल्या प्रमाणामध्ये आहे. शिवाय ब्लड कोलेस्टेरॉल आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी पालकाचं सेवन हे मदत करते. याच्यासोबतच हार्ट हेल्थ, बोन हेल्थ, शिवाय स्किन, हेअर, आय यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पालकाचं सेवन हे युजफुल आहे. नेक्स्ट इंग्रेडियंट आहे दही. दह्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रोबायोटिक्स असतात, गुड बॅक्टेरियाज असतात की जे पोटाचं आरोग्य सुधारण्यासाठी युजफुल आहेत आणि त्याच्यामुळे दह्याचं सेवन हा डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी नक्कीच युजफुल आहे आणि पोटाचं आरोग्य सुधारण्यासाठी. शिवाय दह्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन आहेत, कॅल्शियम आहे, व्हिटॅमिन डी आहे, शिवाय B12 आहे की ज्याचा इम्युनिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि स्किन हेल्थमध्ये हे यूज होतो. तसेच दह्याचं सेवन हे इन्फ्लामेशन कमी करण्यासाठी मदत करते. तिसरा इंग्रेडियंट आहे बेसन की जो फुल ऑफ प्रोटीन आणि फायबर आहे. सो वेट लॉस डाएटमध्ये ॲड करण्यासाठी परफेक्ट आहे. चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन आणि फायबर आहेत. सो लॉंग टाईम आपल्याला फुल ठेवतं आणि त्याच्यामुळे एक्स्ट्रा इटिंग अवॉइड केलं जातं. त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर आहेत आणि स्लोली डायजेस्ट होतं, तर त्याच्यामुळे जास्त वेळ फुल वाटतं आणि जास्त वेळ एनर्जीही पुरते. सो इट्स बेस्ट टू ॲड इन अवर वेट लॉस डाएट. बेसनचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी आहे आणि ग्लुटन फ्री आहे, तर त्याच्यामुळे हे वेट लॉस डाएटमध्ये आणि वेट लॉस रेसिपीजमध्ये ॲड करण्यासाठी परफेक्ट आहे. तर याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आयर्न आहे, सो HB वाढवण्यासाठी याचा यूज होऊ शकतो. सोबतच बेसनाच्या सेवनाने बॅड कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठीही मदत होते. बेसन पिठामध्ये चांगल्या बॅक्टेरिया जे असतात की जे इंटेस्टाईनचं हेल्थ, आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात. पण यस, नक्कीच पोर्शनमध्ये घ्यायचं आहे. कुठलीही गोष्ट जर आपण पोर्शनमध्ये आणि लिमिटमध्ये घेतले तर त्याचे जे फायदे आहेत हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. पालक कढी बनवण्यासाठी फर्स्ट आपल्याला घ्यायचं आहे दही. एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे बेसन. 1 ते 1.5 चमचा तुम्ही टाकू शकता आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हव्या तशा कन्सिस्टन्सीनुसार मिक्स करून घेऊ शकता. याच्यानंतर नेक्स्ट इंग्रेडियंट पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचे आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर चिरून घ्यायचे. इथे एका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आता मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिराही आता चांगला फुललेला आहे. याच्यामध्ये जातील कढीपत्त्याची पानं. याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे लसूण टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लसूण थोडासा भाजला की याच्यामध्ये आपल्याला आता ॲड करायचं आहे 1/2 चमचा हळद पावडर. यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे खोबऱ्याचं कूट बारीक केलेलं 1 चमचा. हेही मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये जाईल मिरची पावडर, बारीक केलेली मिरची, तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता ॲड करायचं आपल्याला बारीक चिरलेला पालक आणि कोथिंबीर. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 5 मिनटं झाकण लावून पालक व्यवस्थित शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून पालक शिजण्यासाठी आता आपण ठेवून द्यायचं आहे.
हे आहे दही आणि बेसन ॲड केलेलं मिक्सचर. ह्याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी ॲड करू शकता. यस, आता पालक चांगला शिजलेला आहे. मिक्स करून आता याच्यामध्ये आपण बेसन आणि दह्याचं हे मिक्सचर टाकायचं आहे. जेव्हा आपण एकदा हे मिक्सचर टाकलं की डिरेक्ट टाकलं आणि तसंच ठेवून दिलं तर कढी फुटू शकते. सो हे मिक्सचर ॲड केल्याच्या नंतर ह्याला ढवळतच आपण कढीला शिजू द्यायचं आहे. यस, तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीने तुम्ही करू शकता. हवं तर अजून थोडंसं पाणी ॲड केलं तर चालेल. तुम्हाला हवं त्या बनवू शकता. इथे मी हाफ स्कूप साल्ट ॲड केलेलं आहे आणि आता आपण असं ढवळत शिजू दिलेले आहे कढी आणि कढी रेडी आहे. तर आता आपण सर्व करून घेऊयात. यस, तर ही कढी टेस्टला एकदम सुपर आहे, न्यूट्रिशियस आहे, वेट लॉस रेसिपीमध्ये ॲड करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. मी इथे चपातीसोबत घेत आहे. नक्की ट्राय करा पालक कढी. यस, तर तुम्ही नक्की ट्राय करा अशी झटपट बनणारी चविष्ट न्यूट्रिशियस वेट लॉस रेसिपी पालक कढी. तुम्ही ही चपाती, भाकरी आणि राईससोबत नक्की घेऊ शकता. काहीमध्ये पटकन बनेल अशी न्यूट्रिशियस वेट लॉस रेसिपी आहे. 1 वाटी राईससोबत 1 वाटी भरपूर पालक घातलेली कढी किंवा 1 भाकरीसोबत भरपूर पालक घातलेली 1 वाटी कढी तुम्ही घेऊ शकता. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी पालक कढी आणि कमेंट करून सांगायला विसरू नका ही रेसिपी तुम्हालाही आवडली का. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला. लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती. थँक्यू.